आपले सध्याचे विद्यमान पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी सर यांनी जे आवाहन केलं की या अगोदर आपण पाहतो की संपूर्ण देशात शासकीय किंवा प्रशासकीय जी कार्यालये असतात त्या कार्यालयातच फक्त राष्ट्रध्वज फडकवला जात होता। सामान्य माणसांना सुद्धा या उत्सवात सहभागी होता यावं या उद्देशाने हर घर तिरंगा हे अभियान 3 दिवसाचं माननीय पंतप्रधान यांच्या कल्पनेतनं पुढे आलं आणि काल आज परवा आणि म्हणजे मागील 3 दिवसापासून हा स्वातंत्र्याचा उत्सव साजरा होत आहे। प्रत्येक देशाला आणि त्या देशातल्या प्रत्येक नागरिकाचं जर सगळ्यात मोठं जीवनातलं ॲसेट जर काय असेल तर ते म्हणजे त्याचं स्वातंत्र्य। पण ते कुटुंबातलं स्वातंत्र्य असेल, समाजातलं असेल की देशातलं असेल, स्वातंत्र्याशिवाय माणूस हा निर्भीडपणे जगू शकत नाही। आणि म्हणून हे जे 75 वर्ष स्वातंत्र्याचे आपल्याला आज आपण सुखानं अनुभवतोय, आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, आपल्याला देशभर जगभर कुठेही मुक्त संचार करण्याचं स्वातंत्र्य आहे। हे स्वातंत्र्य जे आपल्याला मिळालं आज आपल्याला असं आपण फक्त हा कार्यक्रम आणि समारंभ घेतोय, परंतु या आजच्या या सुखासाठी अनेकांनी आयुष्याची दुःख भोगलेली। आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे 15 ऑगस्ट 1947ला आपला देश स्वतंत्र झाला। त्या अगोदर आपला राजा महाराजांचा देश होता, राजाचा पुत्र राजा होत होता। सामान्य जनतेला त्याचे जे मूलभूत अधिकार होते ते सुद्धा बऱ्याचदा अनेक राजांच्या कालखंडामध्ये मिळत नव्हते। पुढच्या काळात आपलेच लोक आपल्यावर जेव्हा गुलामगिरी करत होते त्या गुलामगिरीची आपल्याला तेवढी जाणीव नव्हती, परंतु आपल्याच लोकांना डिवाइड अँड रूलच्या पॉलिसीच्या माध्यमातून ब्रिटिशांनी लढवलं आणि एक एक करत 1600 म्हणजे 31 डिसेंबर 1600ला आलेली ईस्ट इंडिया कंपनी 1757ला प्लासीच्या वॉरच्या माध्यमातून त्यांनी राजकीय आपलं पाऊल टाकलं आणि पुढे पाहतोय तर 1857 म्हणजे लॉर्ड कॅनिंगचा तो टेन्युअर तोपर्यंत संपूर्ण हिंदुस्थान जवळपास ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली आला। नंतर रिवोल्ट झाला, उठाव झाला आणि भारतीय जनतेला, सर्वसामान्य जनतेला लक्षात आलं की आपण आता गुलाम झालोय। ब्रिटिश साम्राज्याची ही फार मोठी योजना होती आणि या योजनेतनं ईस्ट इंडिया कंपनीला बाजूल करण्यात आलं आणि डायरेक्ट ब्रिटिशांचं एम्पायर आपल्या देशावर आलं। तसं बघितलं तर ब्रिटनमध्ये संसदीय लोकशाही आहे, परंतु 1000 किलोमीटरवरून असलेल्या ब्रिटननी आपल्याकडे लोकशाहीची फक्त झालर ठेवली, प्रत्यक्षात मात्र हुकुमशाही होती। आपल्याला फंडामेंटल राईट्स फक्त नावापुरते होते, सार्वभौम अधिकार नव्हते। कौन्सिलमध्ये आपले सदस्य होते पण त्यांना नाममात्र खाती दिलेली असायची की जी जबाबदेही असतील, ग्रामविकास, शिक्षण नाही झालं तर तुमच्याच लोकांनी नाही केला, परंतु अर्थखात्र, डिफेन्स, परराष्ट्र धोरण ही सगळी खाती ब्रिटिशांनी आपल्या ताब्यात ठेवलेली होती। आणि 1858 ते पुढे 1947 पर्यंत आपल्याला प्रत्यक्षात जाणीव व्हायला लागली की गुलामगिरी काय असते। आणि मग तिथून आपली जी नवी पिढी तयार झाली, जवळपास 1885 लागलं आपल्याला सगळ्यांना संघटित व्हायला आणि मग आपल्या देशाचं नवं नेतृत्व जे शिकलेलं होतं, ज्याला जग समजलं होतं, स्वातंत्र्य कळलेलं होतं, व्यक्तीचे मूलभूत अधिकार कळलेले होते, त्यात दादाभाई नौरोजी, गोपाळ कृष्ण गोखले, उमेशचंद्र बॅनर्जी या पहिल्या टीमने आपल्या संपूर्ण देशामध्ये रूटपर्यंत राष्ट्रवाद जो आहे किंवा राष्ट्रवादी विचार जो आहे तो रुजवण्याचं काम केलं। नंतर नवी पिढी पुढे आली, त्याला जहाल विचारांची पिढी की अर्जविनंत्या देऊन स्वातंत्र्य मिळणार नाही, ब्रिटिशांना छाती ठोकून स्वातंत्र्य मागा, ज्यामध्ये स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, ते म्हणाले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, लाला लजपत राय, बिपिनचंद्र पाल यांनी काम केलं। दरम्यानच्या काळात हिंदुस्थानातला एक मोहनदास नावाचा तरुण आफ्रिकेमध्ये असलेल्या हिंदुस्थानी मजुरांच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी लढा लढतोय, त्यांना गोपाळ कृष्ण गोखले यांनी इथे बोलवलं आणि तिथून आपला गांधीयन इरा सुरू झाला। तरीसुद्धा अनेक वेळा 1919चा मोर्लोमेंटो असेल, 1909चा मोर्लोमेंटो असेल, 1919वा चेम्सफोर्ड असेल, पुढे सायमन कमिशन आणलं, अशा अनेक सुविधांचे हप्ते आपल्याला फक्त नाममात्र दिले जात होते,
तो स्वातंत्र्य मात्र दिलं जात नव्हतं. पुढे 1928चा नेहरू रिपोर्ट झाला, 29चं लाहोर अधिवेशन, 30-31-32च्या राऊंड टेबल कॉन्फरन्स झाल्या, 35 भारत सरकार कायदा झाला, तर तो स्वातंत्र्य प्रत्यक्षात नव्हतं. आणि आपण पाहतो की पुढे सेकंड वर्ल्ड वॉर सुरू झालं, जर्मनी असेल किंवा ब्रिटन आणि मित्र राष्ट्रांचं, आणि भारताचा काही रोल नसताना, भारताला कुठेही साम्राज्य विस्तारायचं नसताना भारताला त्याच्यामध्ये टाकण्यात आलं. दुसऱ्या महायुद्धात अप्रत्यक्ष सहभाग म्हणजे फार मोठं जोखीम होती. आपल्या भूमीवर जर युद्ध झालं असतं तर अनेकांचे जीव गेले असते. आणि म्हणून आपले जे शिरस्थ नेतृत्व होते, महात्मा गांधीजी, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यातनं बाजूला होण्याचा निर्णय घेतला. 37च्या प्रांतिक निवडणुका झाल्या आणि निर्वाणीचा इशारा ग्वालियर टँक आझाद मैदानावरून गांधीजींनी दिला की आता एकतर स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करा, नाहीतर गुलामगिरीत मरा. आणि तिथून स्वातंत्र्याची मागणी वाढली. योगायोग आहे जागतिक लेवलचा असं म्हणावं लागेल की ब्रिटनमधलं सत्ता परिवर्तन झालं. क्लेमंट ॲटली आले आणि त्यांनी पण पारतंत्र्यात असलेल्या देशांना मुक्त करण्याचा निर्णय घेतला. आणि आपण पुढे पाहतो की 15 ऑगस्ट 1947ला देश स्वतंत्र झाला. यामधली एक कडी क्रांतिकारकांची पण आहे की ज्या ब्रिटिशांनी आपल्याला तलवार आणि शस्त्राच्या धाकावरून गुलाम केलं, त्यांना या देशातून बाहेर काढायचं. त्यामध्ये हिंदुस्तान सोसायलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे चंद्रशेखर आझाद आहेत, भगतसिंग आहे, सुखदेव आहे, महाराष्ट्राचं भूषण असलेला राजगुरू आहे. स्वातंत्र्याचा असा खूप सारा इतिहास आहे जो तुम्हाला माहिती आहे. आपण आज UPSC MPSCचा सगळेजण अभ्यास करता, पण यातली एक उदाहरण देऊन मी इथे स्वातंत्र्याचं स्मरण करू इच्छितो. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला लाहोरला लाला लजपत राय यांच्या नेतृत्वामध्ये सायमन कमिशनच्या विरोधात नारे देणं सुरू होते, आणि तेव्हा सँडर्स नावाचा जो अधिकारी असतो तो लाठी घेतो आणि लालाजींवर प्रहार करतो. तिथे लालाजींना लाठीचार्ज झाल्यानंतर ते जवळपास 11 दिवस हॉस्पिटलमध्ये राहतात आणि लालाजींचा मृत्यू होतो. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की सँडर्सला मारण्यासाठी जी काही विडा होता तो भगतसिंग, सुखदेव, राजगुरू उचलतात आणि सँडर्स आणि स्कॉड हे दोघंही कार्यक्रमावरनं येत असतात आणि त्यात सँडर्सला समजून स्कॉडला मारलं जातं. आता ही केस नंतर रफादफा होते, सगळे क्रांतिकारक येतात, चर्चा होते. त्यानंतर कायदेमंडळामध्ये भगतसिंग जे आहे ते बॉम्ब टाकतात आणि आम्ही अतिरेकी नाही आहोत, साम्राज्यवादी ब्रिटिशांना या देशातनं आम्हाला हकलायचं आहे आणि हा देश मुक्त करायचा अशी भूमिका ठेवतात. त्यानंतर क्रांतिकारी चळवळीचे गट पकडले जातात आणि त्यात ज्या पद्धतीनं त्यांना त्रास दिला जातो जेलमध्ये, त्यातून काही जे क्रांतिकारक आहेत ते हतबल होतात आणि ते सरकारी गवाह बनतात. त्यात भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांची जी केस आहे ती परत रिस्टँड केली जाते कोर्टामध्ये. आणि ती केल्यानंतर ते जे 4-5 क्रांतिकारक एकत्र आलेले असतात ते चर्चा करतात. त्यातले 2 उदाहरणं सांगतो आणि इथे थांबतो. त्यात भगतसिंगांना एक क्रांतिकारक विचारतो. भगतसिंगांच्या जीवनावर अनेक पुस्तकं, अनेक ग्रंथ, संदर्भ साहित्य निघाली. भगतसिंगांचं साहित्य असेल, क्रांतिकारी कार्य असेल, एवढं मोठं आहे की ते कशातच कुठल्या साहित्यात आजपर्यंत समावू शकलं नाही. त्यातला एक किस्सा आहे की भगतसिंगांना एक क्रांतिकारक विचारतात कि भगत सिंह, जब आपने स्क्वाड को मारा था, पुलिस थे वहाँ और हमने सुना कि आप 9 फीट की दीवार को लांग के चले गए थे. तेव्हा भगत सिंग त्यांना उत्तर न देता असंच म्हणता, अरे वो तो एक किस्सा था, ऐसे ही हो गया. असं म्हटल्यानंतर दुसरा क्रांतिकारक त्यांना विचारतो, नहीं हमें बताओ कि आप 9 फीट की दीवार से लांग के चले जाना, कूद के चले जाना संभव बात नहीं है. आणि तेव्हा भगत सिंग त्याचं उत्तर देताना म्हणतात, ये तो ठान ही लिया था कि माँ भारती के लिए कभी ना कभी मरने का मौका, सौभाग्य मिलेगा. और उस 9 फीट की दीवार की जो आप बात कर रहे हैं, उस 9 फीट की दीवार पे मैंने अपना दिल फेंक दिया. जिस्म का पता नहीं, शायद अपने आप चला गया होगा. सो हे जे एक किलिंग इन्स्टिंग अशा पद्धतीचा ॲटिट्यूड होता की क्रांतिकार्यात गेल्यानंतर आपल्याला कधी न कधी मरण येणार आहे. भगतसिंगांचाच एपिसोड घेऊन थोडं पुढे जातो. आपल्याला माहिती आहे पुढे 31ला भगतसिंगांना, सुखदेव आणि राजगुरू यांना हँग टिल डेथचे आदेश निघाले होते. संपूर्ण देशभर प्रोटेस्ट सुरू झालेला होता. हा प्रोटेस्ट चिघळू नये म्हणून एक दिवस अगोदरच भगतसिंगांना फाशी देण्याचा निर्णय झाला.
सकाळी 6-5 वाजलेले आहेत. 4-4:30ला ते ज्या दिवशी फाशी द्यायची तेव्हा मेडिकल टेस्ट त्या सगळ्या प्रोसिजर्स असतात ऑनरेबल ज्युडिशरीच्या ज्या काही नियम असतात त्याप्रमाणे. 4 वाजता भगतसिंग लेनिनना वाचत होते की कशा पद्धतीनं रशियन इवन बाकीच्या ज्या राज्यक्रांत्यांना जो काय आहे त्या सगळ्या क्रांतिकारकांचा चर्चा कशा सुरू आहेत. 4:30-5 वाजले, भगतसिंग व्यायाम करत आहेत. भगतसिंगना 12 तासा अगोदर सांगण्यात आलं आहे की तुम्हाला फाशी दिली जाणार आहे. तो जेलर तिथं आल्यानंतर तो अवाक झाला की या माणसाला सकाळी 6 वाजता फासावर लटकवलं जाणार आहे आणि हा 4:45-5 वाजता व्यायाम करून राहिला. तो जेलर भगतसिंगांना म्हणाला, तू वेडा आहेस का? तुला आता 6 वाजता फाशी दिली जाणार आहे, आता तू हे शरीर सौष्ठव करून काय करणार आहेस? तेव्हा भगतसिंग जे उत्तर देतो तेव्हा आपल्याला ह्या अमृत महोत्सवाचं जे मूल्य आहे ते लक्षात येऊ शकतं. भगतसिंग म्हणतात कि बहुत दिनों बाद ये सौभाग्य मिला है कि माँ भारती को मिलने जा रहा हूँ और हमारे संस्कृति की ये परंपरा है और इस परंपरा के साथ माँ भारती हमारी देवता है और हमारी संस्कृति ये कहती है कि हमारे देवी देवताओं के सामने मुरझाए हुए फूल नहीं बहाए करते हैं, इसलिए खुद को ताज़ा तवाना कर रहा हूँ. पुढे भगतसिंग शहीद झाले, सुखदेव शहीद झाले, अशफाकुल्ला खान, राजगुरू शहीद झाले. सुभाषबाबूंनी तर तिकडे जपान जर्मनीशी संधान बांधून डायरेक्ट ब्रिटिश साम्राज्यावर आक्रमणच चढवलं होतं. कदाचित 1947च्या अगोदरच आपल्याला मिळालं असतं 42ला. पण आपलं सगळ्यांचं दुर्भाग्य की बाबूंचं जो प्लेन आहे तो क्रॅश झाला. पुढे मग त्या घटना आपल्याला माहितीच आहे की 6 ऑगस्ट 9 ऑगस्टला अमेरिका त्यामध्ये उतरला आणि त्यांनी अणुबॉम्बचा प्रयोग केला. सो हे जे स्वातंत्र्य मिळालं आहे हे सहज मिळालेलं नाही आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याला कुठल्या विशेष अभियानाची गरज नाही आहे. आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात तिरंगा आहे आणि म्हणून देश आणि म्हणजे युनियन, राज्य आणि केंद्र म्हणजे आपण संघशासन म्हणू, यांच्याकडनं आता पुढे म्हणजे क्रांतिकारकांना, स्वातंत्र्य सैनिकांना अपेक्षित असलेला देश काय की या देशातला गरीबातला गरीब, वंचितातला वंचित माणूस सुखी झाला पाहिजे, त्याच्या पोटाला पोटभर अन्न मिळालं पाहिजे. हे या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी लढा दिला त्यांचं त्यामागचं म्हणजे गुलामगिरीतनं मुक्तता कशासाठी की आपल्याला आपल्याच देशामध्ये स्वतंत्र राहता येत नव्हतं, अनावश्यक टॅक्स द्यावा लागत होता आणि म्हणून ते कामं आता हातात घेण्याची गरज आहे. केंद्र आणि राज्य शासनाने जसा हा महोत्सव म्हणजे आज शासकीय पातळीवर असेल, प्रशासकीय पातळीवर असेल, ज्या पद्धतीनं हा महोत्सव सुरू झाला आहे तसं या देशातली गरिबी असेल, बेरोजगारी असेल, ही हटवण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने महोत्सव सुरू केला पाहिजे. घर घर तिरंगासोबत घर घर नोकरी कशी जाईल, घर घर रोजगार कसा जाईल यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. आणि त्याच चरणामध्ये एक चरण टाकत आपली जी आकार फाउंडेशन संस्था आहे ही 2009पासनं काम करते. मी शासकीय नोकरीमध्ये होतो पण तो विदर्भ भागामध्ये इकडे आपल्या भागातनं जो एक प्रादेशिक असमतोल होता म्हणजे आपल्या जसं आपण पाहतो की वर्ग 1 वर्ग 2 असेल किंवा कुठलेही शासकीय पदं असेल त्यात पश्चिम महाराष्ट्रातनं सिलेक्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे तुलनेत. म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्य आपण सगळीच आपली मंडळी आहे परंतु त्या भागाचा विकास तोपर्यंत होऊ शकणार नाही जोपर्यंत त्या भागातले प्रश्न अडचणी ज्यांनी भोगल्या आहेत ते प्रशासनात येणार नाही. या भूमिकेतनं आपण ही संस्था सुरू केली. आज आपले अनेक अभ्यासिका केंद्र आहेत. नागपूरला आपले 3 स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आहे, पुण्याला आपल्या संस्थेचं मुख्यालय आहे. सो यातनं मला असं वाटतं आत्तापर्यंतचा हा सगळ्यात सर्वोत्तम कार्यक्रम तुम्ही आयोजित केला आणि मला काहीही कल्पना नव्हती. काल कार्तिक यांनी हा विषय माझ्यापुढे आणला की सर अशी विद्यार्थ्यांची इच्छा आहे, रक्षक, अश्विन, त्यानंतर इतर सगळे चेतन आणि हे सगळे विद्यार्थी एकत्र आले आणि एवढं सुंदर तुम्ही हे जे सजवलं आहे म्हणजे आत्तापर्यंत असा प्रोग्राम मी बघितला नाही. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी हे जे वेळेवर घडवून आणलं आणि यात सगळे विद्यार्थी अभ्यासिकेतले असतील किंवा क्लासचे असतील, लायब्ररीच्या विद्यार्थिनी असतील, ज्या पद्धतीनं तुम्ही हे सजवलं आहे म्हणजे खऱ्या अर्थाने एक महोत्सव वाटतो आहे. आणि मला तुम्ही वेळेवर इथे निमंत्रित केलं.
वेळेवर जर काय आठवायचं तर ते भगतसिंगांना आठवावं. आणि म्हणून आपली सगळ्यांची खूप मोठी जबाबदारी आहे की आपल्याला प्रत्येकाला एक सीमित असा लिमिटेड टाईम आयुष्याचा मिळतो आणि तो टाईम आपल्याला चांगल्या पदावर जाऊन शासन प्रशासनामध्ये जाऊन आपल्या हातून देशाची सर्वोत्तम सेवा व्हावी अशा पद्धतीचं मी आपल्याला शुभेच्छा देतो. आणि आपल्या आईवडिलांना आपल्या मिळवलेल्या यशानंतर कार्यकर्तृत्वाकडे बघून म्हणजे वयवर्ष 60, 65, 70 झाल्यावरही आणखी 100 वर्ष जगण्याची इच्छा व्हावी अशा पद्धतीची मनोकामना आणि तशी प्रार्थना करतो. तुम्हा सगळ्यांना भारताच्या स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा देतो. तुमचा उत्साह बघून माझाही थोडा मी उत्साह वाढवला. मी माझ्या कुटुंबाला घेऊन आलो. म्हटलं आपलं खरं म्हणजे आपलं सगळंच हे कुटुंब आहे, परंतु म्हटलं आज सगळं कुटुंब एकत्र आलं पाहिजे. तर मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो की तुम्ही एवढं छान म्हणजे संस्था आपली वाटणं हे खूप महत्त्वाचं असतं. मला असं वाटतं 2009पासनं मी जर काही मिळवलं असेल तर हे संस्थेचे केंद्र किती झाले, किती विस्तार झाला याला महत्त्व नाही, किती विद्यार्थी सिलेक्ट झाले आणि किती विद्यार्थ्यांना ही संस्था आपली वाटली हे त्याहून जास्त महत्त्वाचं आहे. हा वारसा तुमच्या वतीनं पुढे जाणार आहे. तुम्हा सगळ्यांचे पुनश्च एकदा आभार मानतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय भारत. थँक्यू.